नमस्कार, पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे, मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. इचलकरंजी शहर इंदौरच्या धर्तीवर स्वच्छ करण्याचा निर्धार सर्व नगरसेवकांनी केला आहे. या संदर्भात जोपर्यंत महासभेत ठोस धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत मनुष्यबळ पुरवणाऱ्या 8 ठेकेदार कंपन्यांची बिले अदा करू नयेत अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूत यांनी केली आहे. स्वच्छतेसंदर्भात आयोजित विशेष बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडल्याने खळबळ उडाली. शहराच्या स्वच्छतेसाठी केवळ मनुष्यबळ वाढवणे पुरेसे नसून कचरा व्यवस्थापनाचे आधुनिक मॉडेल बनवण्याचा मानस रवी राजपूत यांनी व्यक्त केला. यामध्ये बगीचा, कचरा रिसायकलिंग, RR सेंटर, जुने कपडे, फुले आणि टायर यासारख्या वस्तूंचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिला बचत गटांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत तयार केला जात आहे. यातून शहराच्या स्वच्छतेसोबतच महिलांच्या हाताला काम मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. बायोमेट्रिक हजेरीची मागणी गेल्या 2 महिन्यापूर्वी 289 कामगारांसाठी नेमण्यात आलेल्या 8 ठेकेदार कंपन्यांबाबत अनेक नगरसेवकांनी तक्रार केल्या आहे. या तक्रारीची दखल घेत राजपूत यांनी महापौरांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत कामाचे नवीन नियोजन होत नाही तोपर्यंत या ठेकेदारांची बिले देऊ नयेत आणि सध्या कार्यरत असलेल्या खाजगी कामगारांची बायोमेट्रिक पद्धतीनेच हजेरी नोंदवावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. या प्रशासकीय बैठकीत महापौर उदय धातुंडे, अतिरिक्त आयुक्त सौ कोल्हे, उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, भाऊसाहेब आवळे, मारुती पाचरवट, राजू पुजारी, जहांगीर पटेकरी, नागेश पाटील, आरोग्य अधिकारी धनंजय पडसाळे आणि संबंधित 8 कंपन्यांचे मालक उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज.